नमस्कार. इंडियन कल्चर अँड फेस्टिवल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज होलिका दहन. तर आपण घरामध्ये जी होळी पेटवतो तर त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे. घरातली निगेटिव्हिटी जाण्याकरिता घरामध्ये रोज भांडणतंडे होतात किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात, तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे, नक्की बघा. घरामध्ये होळी पेटवताना एखादं छानसं टोपलं घ्यायचं आणि त्यावर रांगोळी घालायची. रांगोळी घातल्यानंतर तिला हळद आणि कुंकू घालायचं. तुम्ही बघू शकता अशी रांगोळी घालायची छानशी. आणि आता त्याच्यामध्ये गोऱ्या टाकायच्या आणि आपण ज्या चाकोल्या बनवतो त्या चाकोल्या सुद्धा त्याच्यामध्ये घालायच्यात. आणि आता ही एरंडची काडी घेतलेली आहे. ही जर मिळाली नाही तर तुम्ही आंब्याची किंवा कडुलिंबाची काडी घेऊ शकता आणि ती अशी ठेवायची आणि त्याच्या भोवती गोऱ्या आणि चाकोल्या रचवायच्यात. व्यवस्थित एक एक करून त्याच्या अवतीभोवती गोऱ्या आणि चाकोल्या ठेवायच्यात. हिरण्यकशिपूची लाडकी बहीण होलिका म्हणजेच ढुंडा प्रल्हादाला मारण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन बसली होती आणि तिच्या भोवती मोठा जाळ करण्यात आला होता. परंतु नारायणाच्या कृपेने प्रल्हाद जिवंत राहिला आणि ढुंडा ही जळून मेली. अशी ही दृष्ट विचारांची होळी करण्याची प्रथा प्राचीन आहे. तसेच या दिवशी शंकराने मदनाला भस्म केले होते. तर आता होळीमध्ये कोणती वस्तू टाकायची हे सांगणार आहे. नारळ घ्यायचं, त्या नारळाला चांगलं सुतवायचं आणि ते नारळ होळीमध्ये ठेवून द्यायचं. आणि हे नारळ ठेवायच्या आधी नारळ आपल्या घरामध्ये सर्व कोपऱ्यामध्ये घेऊन जायचं आणि घरातील जितके सदस्य असतील त्यांच्यावरून 5 किंवा 7 वेळा हे नारळ आहे ते ओवाळायचं. टेरेसपासून अंगणामध्ये खाली वर सर्वीचकडे हे नारळ घेऊन फिरायचं आणि ते नारळ मग या होळीमध्ये घालायचं. याने घरातली निगेटिव्हिटी चालली जाते आणि बरेच जणांना नोकरी नाही लागत. कितीही प्रयत्न करतात, शिकलेले सुद्धा असतात, तरी पण नोकरी मिळत नाही. तर त्यांनी हा उपाय जरूर करावा. त्याच्यानंतर मुगाची डाळ असते ती घ्यायची. वाटीभर जरी नसले तरी मूठभर थोडी किंवा एखादा चमचा तुम्ही ही मुगाची डाळ पण टाकू शकता. याने पण निगेटिव्हिटी चालली जाते. आणि थोडेसे तांदूळ घेऊन तेही टाकायचेत. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. त्यानंतर गाठी घालायची आहे. नंतर नैवेद्य द्यायचा आहे, पुरणाची पोळी. आणि मनोभावे पूजा करायची आणि आपली काय इच्छा आहे ती म्हणायची. तुम्ही बघू शकता एकदम छान
केलेली आहे आणि आता हे सर्व झाल्यानंतर ती होळी परत सुतवायची आहे आपल्याला. घरातली निगेटिव्हिटी घालायची असेल तर तुम्हाला हे करावं लागेल. आपल्या आजूबाजूला सुद्धा बरेच वाईट प्रवृत्तीचे लोक असतात. आपल्या नकळत ते आपल्यावर काहीही करतात. तर हा सुतवलेला नारळ तुम्ही होळीमध्ये घालू शकता. आणि आता ही होळी पेटवायची आहे. त्याच्यामध्ये कपूर टाकलेला आहे, खूप सारं तूप घातलेलं आहे. त्याच्यामध्ये कचरा वगैरे काही टाकायचा नाही. बरेच जण प्लास्टिकच्या पन्न्या टाकतात, दुधाच्या पन्न्या टाकतात, तर ते टाळावं. तर ही अशा प्रकारे होळी आपल्याला पेटून घ्यायची आहे. घरातली होळी ज्या वेळेला आपण पेटवतो तर एक लक्षात ठेवायचं की आपण त्याच्यामध्ये रॉकेल टाकतात बरेचसे लोक, पन्न्या टाकतात, चिंध्या टाकतात, तर हे टाकणं टाळावं. तर होळी पेटवल्यानंतर तिला प्रदक्षिणा घालाव्यात. त्यानंतर आरती म्हणावी. इथे होळी छान पेटलेली आहे. होळी पेटल्यानंतर प्रदक्षिणा घालाव्या आणि प्रदक्षिणा 5 किंवा 7 घालाव्यात. 2, 3 अशा प्रदक्षिणा घालू नयेत. वाईट गोष्टींचा, वाईट प्रवृत्तीचा, वाईट विचारांचा नाश होवो अशी प्रार्थना करावी. आणि आता या होळीमध्ये, या धगधगत्या होळीमध्ये हिरण्यकश्यपूची बहीण ढुंडा जी प्रल्हादाला मारण्याला आली होती ती या अग्निकुंडामध्ये जळून भस्मसात झाली. तसेच कृष्णाला मारण्यासाठी आलेली पुतना मावशी तिचा सुद्धा याच्यामध्ये भस्मस झाली ती. आणि तसेच शंकराला कामप्रवृत्त करण्यास आलेल्या मदनाला शंकरांनी जाळून भस्म केले. तो हाच दिवस होय. देवीला प्रार्थना करावी. नमस्ते सर्व कल्याणी, नमस्ते करुणालय, नमस्ते होलिके देवी, रुद्रस्य प्रियवर्धिनी. नमस्ते सर्व कल्याणी, नमस्ते करुणालय, नमस्ते होलिके देवी, रुद्रस्य प्रियवर्धिनी. मानवी मन अनेक अपवित्र विचारांनी भरलेले असते. आपल्या मनातील अपवित्र विचार जाळून टाकावे आणि मन पवित्र आणि शुद्ध बनवावे. दुर्गुणांचा संहार करावा आणि सद्गुणांचे संवर्धन करावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.